सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला मणिरेखीचा 7वा दिवस आहे. तर आपण या 7व्या दिवसात खूप काही गोष्टी शिकणार आहोत. जसं मनी मॅग्नेट कसं तयार करायचं, आपण स्वतः मनी मॅग्नेट कसं व्हायचं आणि कोणकोणते स्टोन्स तुम्हाला आवश्यक आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत. चला प्रार्थना सुरू करूया. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा येतो. व्यवस्थित येतोय? हा. चला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. आता आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत की तुम्ही कोणी हे तयार केलंय, विजन बोर्ड तयार केलात का? नाही. नाही केलेला? अरे नाही. विजन बोर्ड करायला पाहिजे होता तुम्ही थोडासा. बर, तो विजन प्रोसेसिंग. बोर्ड तयार आपल्याला आहे, 2-3 दिवस आहेत मध्ये पुढच्या सेशनसाठी. पुढचं एक सेशन होणार आहे, तर त्यावेळेला कुणीतरी एकानं तरी तयार करा, मग बघू आपण पुढे. ओके, चालेल. ठीक आहे. मग आपण बोलू, पण मला रिमाइंडर करायचं, लिहून ठेवा कुणीतरी की विजन बोर्ड बद्दल बोलायचं. हा हा. तर आज आपण आता बघणार आहे स्टोन. तर हे आहेत आपण बाकी सगळं बघितलंय बरचसं. आता हे आहेत आपण जे पैशाच्या समृद्धीसाठी जे काही स्टोन वापरतो ते हे स्टोन आहेत. तर आपण पैशाच्या समृद्धीसाठी लक्ष्मी यंत्र असतं, हा पिरॅमिड असतो की ज्याच्यामध्ये कवड्या आहेत, रुद्राक्ष आहे, गोमती चक्र आहे. हे सगळं आपण पैशाला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी हे वापरण्यात येतं. हे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र तर सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ. हा आहे हो. पायराईट. पायराईट खूप सारे पैसे अट्रॅक्ट करण्याचं काम हा पायराईट करतो. पण नुसतंच पैसे अट्रॅक्ट करणं हे ह्याचं ध्येय नव्हे, आपल्याला कष्टही तेवढेच करावे लागतात. आपल्याला जेवढे पैसे पाहिजेत त्या त्या परीनं आपल्याला कष्ट करावे लागतात, पण त्याच्यात आपल्याला यश देणं हे ह्यांचं काम आहे. आपण हे सगळे हम्म. का सपोर्ट सिस्टीम उभा करतो का, तर आपल्याला यश येण्यासाठी. आपण नुसतं घरात मोठं पायरेटचं झाड लावलं आणि आपण जर नुसतं बसून काढलं तर आपल्याकडे पैसा येणार नाही. त्यामुळं तुम्हाला कष्ट करणं भाग आहे. पण युनिव्हर्स तुम्हाला काय करतं, फक्त तुम्हाला युनिव्हर्स गाईडलाईन द्यायचं, तुम्हाला काही काही युक्त्या सुचवायचं काम युनिव्हर्स करत असतो आणि ते फॉलो करणं ही आपली ड्युटी आहे. हे पण आहे, हे जे 6 तुम्हाला ट्री दिसत आहेत हे पण मनी अट्रॅक्ट करण्यासाठी वापरण्यात येतात. आणि हे कुठल्याही स्टोन जे कोणी देतात त्यांच्याकडे ते मिळून जातात वेगवेगळे. जसं ग्रीन अव्हेंच्युअर असतो, परत मी परवा सिट्रीन सांगितला त्या प्रकारे. आता हे बघा, हे आहे मनी मनी आणि वेल्थ ब्रेसलेट. पण हे ब्रेसलेट तुम्ही ज्या वेळेला वापरता त्यावेळेला हे सगळे स्टोन असतात त्यामध्ये मनीला अट्रॅक्ट करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये क्लिअर कॉट असतो, हो ह्यात एनर्जी देण्यासाठी असतो. तुम्ही जे काम करतात त्याला अमॅथिस्ट असतो, तो तुमची एकाग्रतेसाठी असतो, की आपलं जे काम आपण करतोय ते पूर्णपणे एकाग्रतेने करावं. ग्रीन अव्हेंच्युअर आहे, हा हा पुढे मनी आहे. मनी हा. अट्रॅक्ट मनी अट्रॅक्ट करण्यासाठी हा ग्रीन अव्हेंच्युअर आहे. पायराईट आहे. पायराईट पण हा तो मगाशी बघितला तो रॉ पायराईट होता. हा आहे, हा गोल्डन सारखा दिसतो, तो पॉलिश केलेला. म्हणजे त्याचे वेगळे वेगळे पायराईट आहेत त्याच्यामध्ये पण. सिट्रीन आहे. हा हा पूर्ण डार्क येलो असतो, गोल्डन कलरचा असतो. हा हा पण मनी अट्रॅक्ट करतो. हेमॅटाईट आहे. क्रायसोपर्स आहे. टायगर आय आहे. हे सगळे मिळून हे ब्रासलेट बनतं आणि हे मनी आणि वेल्थ दोन्ही अट्रॅक्ट करतं. म्हणजे धन आणि समृद्धी सगळंच येतं तुमच्या आयुष्यामध्ये. ह्याच्यामध्ये क्लिअर कॉट तुम्हाला तुमच्या आवराला एनर्जी देतो. हा टायगर आहे, वाईट वाईट गोष्टींपासून आपलं संरक्षण करतो. म्हणजे हे सगळंच येतं ह्याच्यामध्ये. तर हे एक उत्कृष्ट ब्रासलेट आहे. हे असतात, हे टंबेल्स असतात, हे पायराईटचे आहेत. हे ग्रीन अव्हेंच्युअरचे पण असतात, पायराईटचे पण असतात. त्यामुळं
हे कोणी कोणी कधी कधी काही जण पाण्यात टाकून वापरतात, काही जण देवपूजेला देवाऱ्यावर ठेवतात, काही जण पर्समध्ये ठेवतात. असं तुम्ही ह्याचा कुठलाही वापर करू शकता, पण ह्या प्रत्येकाला पहिल्यांदा तुम्हाला सिम्बॉल टाकून सिद्ध करावं लागतं. प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला ते पौर्णिमेच्या चंद्रात ठेवणं आवश्यक असतं. हे सगळे स्टोन म्हणजे त्याच्यातली एनर्जी क्लिअर होते, किंवा मग ते वाहत्या पाण्यात धरावे लागतात. आता वाहत्या पाण्यात ठेवणं तर शक्य नाही, पण जर का तरी सुद्धा तुम्ही कुठेतरी नळाखाली जरी धरलं थोड्या वेळ, तरी सुद्धा त्याला एनर्जी मिळते आणि त्याच्यावरची जी निगेटिव्हिटी साठली आहे ती निघून जाते. हा आहे सिट्रीन. तर सिट्रीनचा ट्री हा कायम साऊथ 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 ईस्ट कॉर्नरला ठेवतात. सिट्रीनचा हा जो ट्री आहे हा कुठे ठेवायचा? साऊथ ईस्ट कॉर्नरला ठेवायचा आपल्या रूम मध्ये, की जेणेकरून तो जास्तीत जास्त पैसा अट्रॅक्ट करतो. साधारण हा 1000-1500च्या दरम्यान येतो. जरी नेटला बघा परत, आणि पण 1000-1500च्या दरम्यान तुम्हाला हा मिळतो हा ट्री. आणि ह्याला जास्त बीड्स वाला घ्यायचा. हे जे बीड्स आहेत ना, हे जे स्टोन दिसतात तुम्हाला, हे जास्त वाले घ्यायचे. ते कमीवाला पण असतो, एवढासा छोटासा पण असतो, पण ते छोट्याशाचा काही उपयोग नाही. हे इतके माझा हात जसा दिसतोय ना, तर तेवढं पण असतं, पण त्याचा काही उपयोग नाही. छोटेवाल्याचा काही उपयोग नाही. त्यापेक्षा तुम्ही मोठा घेतला तर तो तितका अट्रॅक्टिव्ह पण असतो, आणि तेवढं तो त्याची ताकद पण तेवढीच असते, कारण स्टोन खूप सारी एनर्जी देतात. आता ह्याचा तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. काय हे मी मुद्दाम तुमच्यासाठी तयार केलंय, कारण मला गरज नव्हती याची. पण तुमच्याकडे मी नोट्स देणार नाहीये, तर निदान हे तुमच्याकडे राहतं तरी. आता हे बघा, ज्या वेळेला मणिरेकी प्रॅक्टिशनरचा कोर्स आपण शिकतो, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पटकन मिळते असं नाहीये. जे काही आपण काम करतो त्यामध्ये ती ऊर्जा काम करते आणि तुम्हाला यश देण्यासाठी ती मदत करते. आपण कुणीही असं विचार नाही करायचं की आपण मणिरेकीचा कोर्स केलाय तर मला खूप सारं धन एकत्र मिळेल, तर असं नाही होत. तर ही जी मणिरेकी ही जी तयार केली गेली, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगले विचार करता आणि तुमचं एम फिक्स करता की मला ह्यातून हे पैसे मिळणार आहेत आणि मी ह्या या व्यक्तीला त्याची मदत करणार आहे, त्यावेळेला मणिरेकी तुम्हाला जास्त सपोर्ट करते. इथे म्हणजे मणिरेकी ह्यासाठी आली की ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, म्हणून त्यांनी इथं दिलंय. ही एक परिवर्तनकारी ऊर्जा आहे की जी या जगाला अशी जागा बनविण्यात मदत करण्यासाठी आहे की जिथे प्रत्येक जण विपुल जीवन जगू शकेल, त्यांच्या स्वतःच्या अद्वितीय प्रतिभा आणि क्षमतांचे योगदान देऊ शकेल. म्हणजे तुम्ही जे काम कराल, तुम्ही तुमच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज ज्यावेळेला तुम्ही बाहेर काढता, त्यावेळी ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळेला अपयश येण्याऐवजी त्याला पुश करून, त्याला सपोर्ट करून तुमच्याकडे मनीला अट्रॅक्ट करण्यासाठी ही ऊर्जा मदत करते. पण मग आपण देहरी खाटेवरी जर म्हटलं तर ही ऊर्जा काहीही काम करत नाही. ओके, ह्याच आता अर्थ आहे. दुसरं, मणिरेखेच्या मदतीने तुम्ही थोडीफार रक्कम मॅनिफेस्ट करू शकता. थोडीफार म्हणजे कसं, समजा तुम्ही आता छोटासा बिझनेस करताय आणि त्या छोट्याशा बिझनेसमध्ये तुम्ही असं सांगितलं की मला एक महिन्याला 10,000 मिळू देत. तर आपण काय करतो, जर तसं म्हणलं तर ती 10,000 रक्कम मणिरेखी कंप्लीट करेल तुमची, आणि इझिली करेल. ओके. पण तुम्हाला जर का पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मात्र करावे लागणारच आहेत. पण मनीरेखी काय करेल, पहिला तुम्हाला 10,000 जरी मिळत असले तरी तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आतमध्ये घुसून बसल्यात, रुतून बसल्यात, तर त्या बाहेर काढण्याचं पहिल्यांदा ती काम करेल. आणि त्यासाठी तिला थोडासा वेळ द्यावा लागेल, आणि मग तुमची कामं पटपट व्हायला सुरू होतील. त्यामुळे तिला वेळ देणं आवश्यक आहे. नाहीतर मी आजच केलं, आज म्हणजे बघा काय म्हणतात, आपल्यात म्हण आहे ना मराठीमध्ये, तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही, ते असं काहीतरी म्हण आहे ना. तर ते ते त्याप्रमाणे, म्हणजे आज तूप खाल्ला आणि उद्या लगेच मी गोरी दिसली पाहिजे असं होत नाही. तर मनी रेकी ज्या वेळेला तुम्ही करायला सुरू करता, त्यातले सिम्बॉल्स वापरायला सुरू करता, रोज मेडिटेशन करायला सुरू करता, त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू बाजूला होतील आणि मग तुम्ही यशाकडे जास्त वाटचाल करायला सुरू कराल. नंतर ज्या लोकांना खरंच फायनान्शियल इश्यू आहेत, किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही ना काहीतरी उलाढाली चालूच असतात, तर त्यांना काय वाटतं की म्हणजे ज्या लोकांना खरंच सिरियस फायनान्शियल इश्यू आहेत, ते जरा मराठीचं पुढं मागं झालं असेल तर थोडंसं ऍडजस्ट करा, ते मनी रेकीकडे अट्रॅक्ट होतात.
आणि मणिरेकी हे काय आहे, म्हणजे परीप्रमाणे जादू करणारी दुनिया आहे असं त्यांच्या डोक्यात असतं. आणि त्यामुळं ते आपल्या मणिरेकीकडे अट्रॅक्ट होतात. पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अडचणी दूर करणारी ती काय गॉड मदर नाहीये. म्हणजे ती सगळं आयतं तुम्हाला देणारी मणिरेकी नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला कष्ट करायचे. कोणतीही अडचण एकच प्रयत्नांमध्ये पूर्ण होते असं नाही. त्यासाठी वाट बघणं पण आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही तुम्ही म्हटला नाही नाही मी आता डॉलरचा सिम्बॉल टाकलाय आणि एकदाच टाकला तर तो हे झालंच पाहिजे. म्हणून तो शेवटची ही मधली लाईन तुम्हाला दिलेली आहे की कोणतीही अडचण एकाच प्रयत्नांमध्ये पूर्ण झाली आहे असं होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एकदाच डॉलर टाकला आणि लगेच झालं पाहिजे असं नाही. तुम्हाला रोज प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा तुमचे मार्ग खुलतील ना त्यावेळेला तुम्ही खूप पटकन तुमचे सगळे कामं होतील. ज्यावेळेला ओपन होतील मार्ग. पण ते मार्ग ओपन करण्यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. तुम्ही रोज डॉलरचा सिम्बॉल वापरायला पाहिजे ना. तर आज मी टाकला, 4 दिवस गॅप टाकला, असं केलं तर ते होणार नाही. म्हणून ती काही गॉड मदर नाहीये की तुम्हाला सगळं हातामध्ये आणून देईल. ती काय कुठली जादू नाहीये. तुम्ही जेवढं वर्क कराल तेवढ्या पद्धतीने पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. फक्त ज्या तुमच्या अडचणी असतात, जसं एखादा पटकन काहीतरी घर आपलं रेग्युलर चालू असताना पटकन एखादं काहीतरी मेडिकल इश्यूज निघतात, पटकन कधीतरी काहीतरी ऍक्सिडेंट होतो. कट क्लिअर डिलीट. कधीतरी परत काय होतो की जणू आपल्या घरात काहीतरी एकदमच कोणीतरी आजारी पडतं आणि आपण दवाखान्यात घेऊन जायला लागतं. हे जे इश्यूज असतात आपल्या घरातले, पैशात बाहेर जाण्याचे मार्ग जे असतात हे कमी होतात. ह्याच्यावर रेकी काम करते. आणि मग तुमचा वायफळ पैसा जो खर्च होणार आहे त्याच्यावर ती स्वतः वर्क करते. आणि मग तुमच्या त्या अडचणी कमी होत येतात. मग हॉस्पिटल कमी होईल, अडचणी कमी येतील हळूहळू आणि मग तुमचे पैसे साठायला सुरुवात होईल. लक्षात आलं मणिरेकी कशी काम करते? नाहीतर असं नाही म्हणायचं अरे मला आता जादूची कांडी सापडली. हा, एंजल म्हणजे जादू आहे, आय अग्री. पण हे मणिरेकी म्हणजे जादू नाहीये. त्यासाठी कष्ट करणं आवश्यक आहे. पैसा कोणालाही फ्रीमध्ये मिळत नाही. खरंच आहे. आपण म्हणतो ना, दे हरी खाटेवरी, असं कधीही होत नाही. तर आर्थिक समस्यांचे मूळ निदान करणे हे तुमचे काम नाही. म्हणजे त्या समस्याचं मुळापर्यंत जाऊन मग मला असं का होत नाही, तसं का होत नाही, हे आपलं काम नाहीये. आपण काय करायचं, फक्त मणिरेखेवर काम करत राहायचं. आर्थिक समस्या आपल्या मनाने दूर होतात. लक्षात आलं? आपण ते विचार करायचा नाही की का का मला असं झालं, का मला तसं झालं, हे माझं पैसे असेच कसे गेले, काही विचार करायचा नाही. फक्त काम करत राहायचं, यश तुम्हाला मिळतं. परंतु मणिरेकी मास्टर म्हणून खालची ही मार्गदर्शक तत्वे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. तर ती मार्गदर्शक तत्वे कोणती? की आपण सर्व विश्वाची काळजी घेतो. म्हणजे आपण सर्वजण ज्या वेळेला विश्वाबद्दल चांगला विचार करतो त्यावेळेला ते आपल्याला रिटर्न मिळतं. म्हणून पहिलं तत्व काय लक्षात ठेवायचं, आपण सगळेजण विश्वाची काळजी घेतोय. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही मणिरेकीला एम द्याल, आता हे मी त्यांच्या भाषेत लिहिलंय. त्यांनी जसं स्टेफनी ब्रेल यांनी जसं दिलं होतं तशी मी भाषा इथं ठेवलेली आहे, कारण अगदीच बदल नको करायला म्हणून. त्यांनी जे इंग्लिशमध्ये दिलेलं होतं तसं मी तुम्हाला मराठीत दिलेलं आहे. पण त्याचा अर्थ समजून घ्या की आपण सर्वजण विश्वाची काळजी करतो. कारण जो कोणी काय म्हणतो, बाकीच्या लोकांची किंवा जगाची ज्या वेळेला आपण थोडीशी काळजी करतो त्यावेळेला तुम्हाला येणारे रिटर्न्स हे खूप असतात. मग भले तुम्ही एखाद्या समाजासाठी काम करा, ह्या जगत कल्याणासाठी काहीतरी एखादं काम करा, तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळतं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेला असं म्हणलं नाही पाहिजे, पैसा हा फक्त माझ्यासाठीच आला पाहिजे, असं नाही विचार केला पाहिजे. तर तसं म्हणून ते म्हणतात की आपण सर्व विश्वाची काळजी घेतो. मग ते त्यात देव आलं, आत्मा आलं. आपण त्याला काही असं, तुम्ही काही पण म्हणा त्याला की आपण सगळे परमेश्वराची लेकरं आहेत, आपण एकमेकाची काळजी घेतली पाहिजे, किंवा आपण एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न दिलं पाहिजे. आपण जे पितरांची पूजा करतो त्यातही काही ना काहीतरी असतं. मग ते आत्मे हे सगळं त्याच्यात आलं. मग तुम्ही कोणतीही काय म्हणतात व्याख्या करू शकता. ओके. तर आपल्या प्रत्येकाकडे आपल्या जीवनाच्या कार्यासाठी एक विशेष भेट किंवा कॉलिंग आहे. आता मणिरेखी ज्यावेळेला आपण शिकतो त्यावेळेला आपल्या प्रत्येकाकडे एक विशिष्ट म्हणजे एक विशेष गिफ्ट आहे देवानं दिलेलं. काय दिलंय? तर आपण सिम्बॉल शिकलोय. बरोबर आहे? आपण सिम्बॉल शिकलोय.
आणि हे 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 काय आहे, ही आपल्याला विश्वाने दिलेली एक भेट आहे. आणि एक काय आहे, कॉलिंग आहे. म्हणजे आपण त्याला कॉल करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही एखादं काम करताय त्यावेळेला तुम्ही कॉल करू शकता, त्यावर डॉलर टाकू शकता. म्हणजे तुम्ही विश्वाला कॉल करताय ना, युनिव्हर्सशी तुम्ही बोलताय. तुम्ही डॉलर टाकताय म्हणजे, किंवा रुपीजचा सिम्बॉल तुम्ही वापरता, त्यावेळेला तुम्ही विश्वाशी कनेक्ट होताय आणि ही तुम्हाला एक गिफ्ट दिलंय. मग ते ते मणिरेकीनं आपल्याला, आपण ऍज ए मास्टर, मणिरेकी मास्टर म्हणून आपल्याकडे ही एक चांगली गिफ्ट आहे. युनिव्हर्सनं दिलेली एक विशेष भेट आहे. आणि कॉलिंग आहे. कॉलिंग म्हणजे काय, आपण त्याला कॉल करू शकतो. हे हे आपल्याला कॉल करायचा अधिकार विश्वानं आपल्याला दिलेला आहे, आपण मणिरेकी मास्टर म्हणून. कारण आपण दुसऱ्यासाठी कामही करू शकतो. जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या कार्यास वचनबद्ध होतो, तेव्हा आपल्याला विश्वाकडून मदत केली जाते. आपण ज्यावेळेला आपल्या जीवनाचं कार्य मनात ठेवतो, की नाही, मला अमुक एक गोष्ट करायची आहे. मी कसं तुम्हाला सांगितलं, की मला गाडी हवी आहे, पण मला कशासाठी हवी आहे? मला खूप सारी कामं असतात, मला बाजारात जायचं असतं, सगळ्यांना घरामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना जेवण करण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी, वेगवेगळ्या कामांसाठी मला गाडी लागते आणि ती मला आवश्यक आहे. बरोबर आहे. ज्या वेळेला आपण असा विचार करतो, त्यावेळेला विश्व तुम्हाला मदत करतं. ज्यावेळेला तुम्ही त्यात एकही निगेटिव्ह थिंकिंग घालत नाही, त्यावेळेला विश्वाकडून तुम्हाला काय येतं, गिफ्ट येतं. किंवा विश्वाकडून तुम्हाला ते तो तथास्तू येतं, की नाही, हे तुला गरजेचं आहे आणि हे तुझ्याकडे येईल. म्हणून तुम्ही पहिल्यांदा विचार करताना आपण टार्गेटचा विचार करायचा, मधला अधला विचार करायचा नाही, हे लक्षात ठेवा. ते कसं तुमच्याकडे येणार आहे हे विश्वावर सोडून द्या. तुम्हाला फक्त काम करत राहणं आणि ते टार्गेट तुमचं फिक्स करणं, हे तुमची ड्युटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्यावेळेला मणिरेकी मास्टर होता, त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की विश्वास ठेवणे. म्हणजे ती तीनच आहे, ट्रस्ट, ट्रस्ट अँड ट्रस्ट. एवढं तीनच, ह्या तीन गोष्टी फक्त जाणून घ्या. सगळ्यावर विश्वास ठेवायचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, ह्या जगातल्या जी काही वैश्विक एनर्जी आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि ते घडणार आहे, फिक्स होणार आहे. एकदा तुम्ही टार्गेट दिलंय ना, ते फिक्स होणार आहे, ह्याच्यावर पण ट्रस्ट ठेवा. ते होईल का नाही असं दाखवू नका. लक्षात आलं का हे सगळ्यांना? म्हणून ते तीन ट्रस्ट दिले. आपण आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे पहिल्यांदा, की मी हे करू शकतो. आपण तेवढ्या प्रामाणिकपणानं प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. ह्या वैश्विक शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे आपल्याला, की ते नक्कीच होणार आहे. हे घडणारच आहे, कारण ती शक्ती माझ्यासोबत आहे. आणि शेवटचं जे ट्रस्ट आहे, की नाही, मी टार्गेट दिलेलं आहे आणि ते कम्प्लीट होणारच आहे. ते टार्गेट, माझ्या आयुष्यात ही समृद्धी येणार आहे. मग ते तुम्ही कुठलंही द्या, घराचं द्या, कुठलंही टार्गेट द्या. म्हणजे पूर्ण लक्षात ठेवायचं की आपण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचा आहे तो ट्रस्ट. आणि जर का तुम्ही त्या ट्रस्टमध्ये एक जरी तुम्ही असं मनात विचार आणला, की नाही नाही, हे कशामुळं, म्हणजे असं होईल का नाही, तर मग परत त्याच्यामध्ये जरा आपण परत मागे गेलो, परत के बेसूर होईल. त्यामुळे हे लक्षात घ्या ह्या गोष्टी. आता तुम्हाला आर्थिक समस्या असल्यास, विशेष गंभीर असल्यास, तुमच्या जीवनात काहीही मोठे समायोजन करणे, म्हणजे तुम्हाला काही काही गोष्टी बदलाव्या लागतील. समायोजन करणे म्हणजे काय, नियोजन करावं लागेल तुम्हाला. खूप साऱ्या, जर तुमच्या आयुष्यात काहीतरी गंभीर समस्या चालू आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल बघा. तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयी बदलाव्या लागतील. त्याच्यावर तुम्हाला स्टडी करावा लागेल. बरोबर आहे. पहिल्यांदा तुम्ही कशाचा विचार करायचा आहे, की माझे पैसे कुठे कुठे एक्स्ट्रा जातात. हे सगळं मणिरेखीच्या, मास्टर मणिरेखीमध्ये हे सगळं आहे हं. तुम्हाला विचार करावा लागेल. का तर तुम्हाला सक्सेस पाहिजे ना तुम्हाला. मग पहिल्यांदा विचार करायला पाहिजे, की आपला खर्च कुठं कुठं जातो. थोड्याशा सवयींमध्ये चेंज करावा लागेल. कारण आपले पैसे वाचावेत म्हणून. नवीन नोकरी मिळवावी लागेल, पण हे सगळं करावं लागेल. पण ह्याच्यात तुम्हाला सपोर्ट कोण करणार आहे? मणिरेखी करणार आहे. बरोबर आहे. समजा तुम्ही एक नोकरी करताय आणि तुम्हाला आता वाटतंय, की नाही, माझं टार्गेट तर हे आहे आणि मला नोकरी बदलायची आहे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे? ऍटलिस्ट प्रयत्न करायला पाहिजे, की चांगली नोकरी मिळवायचा. आणि ते मिळवत असताना तुम्हाला मग तिथं तुम्ही हे सगळे सिम्बॉल्स वापरायचे, तुमचे एम्स लिहायचे, तुमचा विजन बोर्ड करायचा आहे. आलं लक्षात हा गोष्ट? जिथे तुम्ही, की ज्या वेळेला तुम्ही नवीन नोकरी शोधाल, मग तिथे तुम्हाला काय मिळतील, मग मग तिथे तुम्हाला मणिरेखी मदत करेल. तुमचं टार्गेट तिथं कंप्लीट करेल तुमची मणिरेखी. मग तिथं तुम्हाला जास्त पैसे कमवायला चान्स मिळेल. आलं लक्षात? तर तुम्हाला मग
तो जो सपोर्ट असतो, किंवा समजा तुम्ही एखादी छोटी नोकरी करताय आणि तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे, तर तो बिझनेस करत असताना तुम्ही समजा त्या बिझनेसचा स्टडी केलात आणि त्या बिझनेसमध्ये जात असताना तुम्ही फुल प्रिपरेशननं विश्वाला कॉल करून, मनीरेकीचा यूज करून, विजन बोर्ड बनवून, एवढी सगळी प्रिपरेशन करून तुम्ही ज्यावेळेला पुढे जाल, त्यावेळेला तुम्हाला सक्सेस येणं हे शक्यच आहे. सॉरी, सक्सेस येणं हे फिक्सच आहे. येणारच सक्सेस त्यावेळेला. मग आणि तुमचा व्यवसाय जर का चांगला चालवायचा कसा, हे आपण शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे मी मी तुम्हाला असं सांगत नाही की सगळ्याच गोष्टीवर आपण शिकून येतो, बरोबर आहे. आपण सगळ्याच गोष्टी ना कधी शिकून येत नाही. तर काय आहे, आपल्याला काय करावं लागेल, तर ज्या वेळेला एखादी गोष्टीत आपण अडतो, समजा तुम्ही व्यवसाय करायला घेतला आणि तुम्हाला आता मी जर का हे सगळं करायला घेतलं, मी आता क्लास घेते, तर मी हा क्लास घ्यायला सुरुवात केली. मग मला पहिल्यांदा समजा अडचण अशी आली की आता मी रेकॉर्डिंग कसं करू, मग आता मी झूम कसं सुरू करू. मग ते शिकणं माझी ड्युटी आहे ना. पैसे देणं मणिरेकीचं काम आहे, करेक्ट. पण त्या त्या सगळ्याचा विचार करून थोडासा तरी प्रयत्न करणं माझी ड्युटी आहे. मग त्यात यश देणं काम कोणाचं आहे? युनिव्हर्सचं आहे. तो यश देईल, पण मला झूम शिकायला तरी पाहिजे क्लास घ्यायचं म्हटलं तर. पण जर मी नाही शिकले तर माझ्याकडे क्लायंट कसे येतील, आणि समजा एकदम 25 जण आले तर मग मी कसं हँडल करणार, हे पण मला शिकून घ्यायला पाहिजे. त्यासाठी जी काय प्रिपरेशन असेल त्यात पण मला डोकं लावावं लागेल. मग मी काय करेल, पीपीटी तयार करेल, आणखी काय करेल. पण ज्यावेळेला मी मेडिटेशनला बसेल त्यावेळेला काहीतरी नवीन, काहीतरी डोक्यात घालायचं काम कोण करेल? युनिव्हर्स करेल. तो तुम्हाला गाईड करेल. ह्यासाठी आपण ह्या ऊर्जांबरोबर अटॅच होतो. असं नाही की ह्या ऊर्जा जादू लगेच आपल्या आयुष्यामध्ये सगळं मॅजिक घडवतात, नाही. त्यांनाही वेळ द्यावा लागतो. त्या ऊर्जांना आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आभामंडलामध्ये काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपली कार्मिक बंधनं जी आपण जन्मानुजन्म एकत्र आणली आहेत, प्रत्येक जन्मातलं कार्मिक बंधन आपण जे गोळा करून आणलेलं आहे ते कमी जन्मांचं नाहीये, खूप जन्मांचं आहे. मग ते जर का आपल्याला कुठेतरी ब्रेक करायचं असेल तर काहीतरी कष्ट आपल्यालाही करायला पाहिजे. ऋषी मुनींप्रमाणे आपण 12 वर्ष तप नाही करू शकत जाऊन. ते शक्य नाहीये. कारण आपण संसारात राहतोय, आपण संसार बघतोय, आपल्याला मुलं बाळ आहेत, संसार बघायचा आहे आणि आयुष्यही चांगलं जगायचंय. पण हे सगळं जर आपल्याला कुठेतरी ह्याचा मध्य काढायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि साधना करणं हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. मग तुम्ही ती 5 मिनिटाची करा, 10 मिनिटाची करा, काम करणं सगळ्यांना आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये इझिली ते पैसे आता समजा तुम्हाला एखादी नोकरी मिळाली. तुम्ही आत्ता एखाद्या नोकरीला, आता आपण नोकरीचं बघत होतो, तुम्ही आत्ता एखाद्या नोकरीला आहात आणि आता तुम्ही त्यात समाधानी नाहीये, तुम्हाला ते पैसे पुरत नाहीयेत. मग तुम्ही काय केलं? मणिरेकीचं मेडिटेशन करायला सुरू केलं, तुम्ही विजन बोर्ड लिहिला, तुम्ही अफर्मेशन केलं, हे सगळं तुम्ही प्रिपरेशन केली आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी अर्ज दिला आणि ती नोकरी तुम्हाला महिन्याला काहीतरी लाखच्या वर काहीतरी रक्कम देत असेल, बरोबर आहे. आता तुम्ही 25,000 वर असाल आणि तुम्हाला जर नोकरी आली लाखाच्या वरची, तुम्ही मणिरेकीचं मेडिटेशन 15 दिवस झालं करताय, तुम्ही सगळं करताय आणि मग तुम्ही काय केलं? पेनावर डॉलर टाकला, तुम्ही त्या अफर्मेशनवर डॉलर टाकला. डॉलर तुम्ही रोज त्या अफर्मेशनवर तर टाकणारच आहे, बोर्डवर तर टाकणारच आहे. डॉलर काय असेल ते सगळे सिम्बॉल. तर ज्या वेळेला तुम्ही तो फॉर्म भरताय त्यांचा, त्याच्यावर तुम्ही डॉलर टाकला, सगळे सिम्बॉल टाकला, मिडा स्टार टाकला, त्यावर मेडिटेशन केलं की मला ही नोकरी मिळालेली आहे आणि मी माझं आयुष्य सुखाने जगत आहे, मला ही नोकरी मिळाली आहे आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात खूप सुख आलेलं आहे आणि माझ्याकडे सगळं सगळं जे काही माझी इच्छा आहे ते सगळे घटक माझ्याकडे आहेत. त्यामुळे माझं सगळं घर सुखी आहे. ज्या वेळेला आपण हे थिंकिंग करायला लागतो बसून, त्यावेळेला ऑटोमॅटिक तुमचे मार्ग मोकळे व्हायला लागतात आणि तुम्हाला ती नोकरी तुम्हाला लगेच मिळेल. अशी मणिरेखी काम करते. लक्षात आलं सगळ्यांचं मणिरेखी कशी काम करते? म्हणजे आता कुणाचंही असं नाही की ही जादूची कांडी आहे आणि ती फिरवली की लगेच होणार आहे. पण तुम्ही जो व्यवसाय करतात त्याच्यात ती यश देईल. तुम्ही जर का व्यवसाय बदलणार असाल तर त्या व्यवसायाचा परफेक्ट स्टडी करा. त्याच्यात काय काय आवश्यक आहे ते बघा. मग तुम्हाला युनिव्हर्स, तुम्ही ज्यावेळेला सकाळी मेडिटेशनला बसता त्यावेळेला तो तुम्हाला गाईड करेल की तुम्हाला काय करायचंय.
तुम्हाला ऑटोमॅटिकली सुचेल, ते मला, मी आता आज अप्लाय करायला जाणार आहे तर मला हे केलं पाहिजे. तुमचे पाय ऑटोमॅटिकली यशाकडे वळतील. ही ऊर्जा ज्यावेळेला तुमच्याशी कनेक्ट होते त्यावेळेला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपण हार नाही मानायची कुठल्या गोष्टीत. आता पुढच्या पुढच्या स्लाइडमध्ये तेच सांगितलेलं आहे. तुम्ही पुढे बघा, तर समृद्धी म्हणजे केवळ पैसा असणे नव्हे, तर चांगले आरोग्य, आनंद आणि मनशांती असणे हे देखील ही देखील समृद्धी आहे. म्हणजे नुसतंच पैसा जवळ असला तर कधी कधी आरोग्य चांगलं नसतं, आरोग्य चांगलं असलं तर पैसा नसतो. अशी जे आपल्या आयुष्यात बरेच ट्विस्ट असतात, हे सगळे ट्विस्ट कमी करायचं काम मणिरेखीमुळे होतं. पण जी काही आपल्या आयुष्यात समृद्धी, आपण ज्याला समृद्धी म्हणतो, हे आपण मागच्या वेळेला पण बघितलं. समृद्धी म्हणजे नुसतंच पैसा जवळ असणे नव्हे, तुम्हाला आरोग्यही पाहिजे, तुमचं तुम्ही आपल्या घरातल्या कुटुंबाबरोबर आनंदानं राहणं हेही समृद्धीमध्ये येतं. स्वतःची मनशांती असणं हेही समृद्धीमध्ये येते. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुखी असणं हेही एक समृद्धीचाच प्रकार आहे. तर आता इथे तुम्हाला ह्याचा फक्त फोटो काढून घ्या, कारण हे झालंय मी विश्लेषण. तुम्ही परत मी आता देत देत नाही ह्याचं विश्लेषण, पण फोटो काढून घ्यायचं. मी वाचते बघा. तुम्हाला करिअर पूर्णपणे बदलावे, ज्यावेळेला आपण मणिरेखीत येतो त्यावेळेला काय काय गोष्टी घडू शकतात. तर तुम्हाला करिअर पूर्णपणे बदलावे लागेल. तुम्हाला कमी खर्चिक पण उच्च राहणीमान असलेल्या क्षेत्रात जाण्याची आवश्यकता असू शकते. तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारावे लागेल. कुणास ठाऊक, कदाचित काहीसाठी स्थिर स्थिर आर्थिक घटक आणणारा योग्य जीवनसाथी शोधण्याचा मार्ग असेल. म्हणजे ज्यावेळेला मणिरेखी तुमच्या आयुष्यात असेल त्यावेळेला तुम्हाला जे काही हवंय त्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल होऊ शकतात. म्हणजे कधी कधी आपल्याला बघा, काही गोष्टी असतात तर आपल्याला आपला जो जीवनसाथी मिळतो तो खूप श्रीमंत मिळतो. मग हे सुद्धा बदल आपल्या आयुष्यात होऊ शकतात. एखाद्या मुलीनं जर का असं थिंकिंग केलं की नाही, आता मी जर महिन्याला 10,000 कमवते पण माझ्या आयुष्यात इतके पैसे आले पाहिजेत, तर असंही होऊ शकतं की तिला तेवढा लाईफ लाईफ पार्टनर चांगला मिळू शकतो. हे सुद्धा एक आपल्या आयुष्यात घडणारे बदल आहेत. ह्यासाठी सुद्धा मणिरेखी काम करते. तुम्ही तुम्ही तुमची जर का इच्छा असेल उच्च क्षेत्रात जायची, तर ते सुद्धा घडतं. मी जसं तुम्हाला मगाशी नोकरीचं उदाहरण दिलं, तर हे मणिरेखी काम करते. म्हणजे तुम्ही लॉटरी जिंकण्यावर लक्ष केंद्रित, ज्यावेळेला मणिरेखी करतो त्यावेळेला आपण लॉटरी जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर आपण समस्यांच्या मुळांवर काम करतो. आता बघा, मणिरेखी तुम्हाला चेंज करण्यात हेल्प करते. तुमचे जे आयुष्य बदलायचं आहे त्याच्यामध्ये मदत मदत करते, आपण बघितलं. तर जर का तुम्हाला आता मनी मॅग्नेट कसं बनवायचं त्यासाठी मी हे टाकलेले तर पॉइंट्स, तर तुम्ही ते बघून घ्या, फोटो काढून घ्या. तुम्हाला जर का मनी मॅग्नेट बनायचं असेल तर हा ह्यातला महत्वाचा पार्ट आहे. हा जो मी तुम्हाला एवढं सगळं जे सांगितलं ना त्यातलंच आहे, पण आता ते स्टेप वाईज सांगते. मनी मॅग्नेट कसं बनतो, आपण स्वतः मनी मॅग्नेट तयार होतो. तर कसं बनतो? पहिल्यांदा आपण जे मानसिकतेवर काम करायला, मी जे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, सकारात्मक मानसिकता. मग त्यासाठी तुम्ही मेडिटेशन वापरा, काहीही करा, पण तुमची मानसिकता पूर्ण सकारात्मक झाली पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे. तुम्ही पूर्ण सकारात्मक झालेले पाहिजे. तुमचं मन, तुम्ही मनाला असं ट्रेन करायला पाहिजे की पैशाबद्दलचे जे विचार असतील, भावना असतील किंवा ह्या सगळ्या आपल्या काय करतात, आर्थिक यशावर परिणाम करतात. आपल्या मनाची कंडिशन काय आहे, आपली फ्रिक्वेन्सी काय आहे, हे सगळं काय होतं, आपल्या आर्थिक गोष्टींवर परिणाम करतं. म्हणून आपण सकारात्मक मानसिकता ठेवणं आवश्यक आहे. ओके. आपली उद्दिष्टे स्पष्ट स्पष्ट पाहिजेत. जर का तुम्हाला मनी मॅग्नेट व्हायचं असेल तर तुमची उद्दिष्टे कशी पाहिजेत? स्पष्ट पाहिजेत. तुम्हाला काय करायचंय हे तुमच्या डोक्यात स्पष्ट हवंय. म्हणजे जर का तुम्हाला पैसा भरपूर हवा असेल, आरोग्य हवं असेल, सगळं हवं असेल, तर तुम्हाला सकारात्मक व्हिजन बोर्ड बनवला पाहिजे. सकारात्मक गोष्टींचे अफर्मेशन्स तयार केले पाहिजेत. आणि तुम्हाला तुमचं ध्येय काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे तुम्हाला महिन्याला किती रक्कम पाहिजे हे तुमचं विश्लेषण तुमचं स्पष्ट पाहिजे, की मला महिन्याला जगण्यासाठी, चांगलं आयुष्य घालवण्यासाठी किंवा एखाद्याला दान देण्यासाठी मला महिन्याला एवढे पैसे पाहिजे.
हे स्पष्ट पाहिजे. तुम्ही तुम्ही मुद्द्यांसमोर ना, मी जे विश्लेषण करते ते छोट्या छोट्या ह्याच्यात लिहून घ्या किंवा नंतर रेकॉर्डिंग बघून बघा. आणि त्याचं मोजमाप पाहिजे. तुमचे जसे मुद्दे स्पष्ट असतील तसे तसं ना मोजमाप पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला? पहिलं उद्दिष्ट लिहून ठेवा. तुमचं जे काही उद्दिष्ट असेल, मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला त्यामधून एवढा फायदा होणार आहे आणि मी त्यासाठी एवढं एवढं काम करणार आहे. हे सगळं तुम्हाला उद्दिष्ट काय करायचंय लिहून ठेवायचंय. आणि त्यानंतर काय करायचंय तुम्हाला? योजनाबद्ध पावलं उचलायची आहेत. मग योजना तयार करायची. जी काय तुमची योजना असेल ती तुम्ही त्यावेळेला तयार करायची आणि त्यासाठी छोटे छोटे बेबी स्टेप घ्यायला सुरू करायचे. ओके. हे म्हणजे आणि आपण जी काही प्रगती करतो ना त्याचं पण मापन आपण लिहून ठेवायचं. आपण एखादा व्यवसाय सुरू केलाय तर त्यामध्ये आपण काय काय प्रगती करतोय हे पण तुम्ही लिहून ठेवाल. तिसरा घटक आहे वित्तीय शिक्षण व कौशल्य विकास. मग आता वित्तीय शिक्षण आणि कौशल्य विकास म्हणजे काय? आपल्याला जर का पैसा कमवायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे? हो, शिक्षण पाहिजे, ज्ञान पाहिजे. तुम्हाला जर का पापडाचा साधा जर बिझनेस तयार घालायचा असेल, आपण पापड आता भरपूर लेडीज असतात ना की काहीतरी घरगुती हे व्यवसाय करतात. तर तो जर एक व्यवसाय करायचा असेल तर त्या पापडाचं पीठ कुठून आणायचं? सॉरी, पापडचे जी डाळ आणतो ती कुठून आणायची? मग ती किती रुपयानं आणायची? मग ती कुठे आपल्याला योग्य दरात मिळेल? मग ती कोणत्या क्वालिटीची मिळेल? आपण आपण ग्राहकाला कोणत्या क्वालिटीचं सामान देणार आहे? हे सगळं शिक्षण तुम्हाला असलं पाहिजे. आलं का लक्षात? आणि मग गुंतवणूक किती करणार आहे आपण? त्याच्यासाठी आपलं बचत किती होणार आहे? त्याचं बजेट किती आहे? आपण कोणती मशिनरी वापरणार आहे? ती काय करणार आहे? हे सगळं तुम्हाला पाहिजे, माहिती पाहिजे. आणि जर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला त्यातल्या तज्ज्ञ माणसाकडून माहिती करून घेतल्या पाहिजे. मग गाठायचं कुणाला? त्यातल्या तज्ज्ञ माणसाला. आणि त्याच्याकडून ही सगळी माहिती घ्यायची. मग आपलं ध्येय फिक्स करायचं. आणि त्याच्यावर प्रत्येकावर सिम्बॉल टाकायला विसरायचं नाही. सगळी माणसं तुमच्या बाजूने डायव्हर्ट होतील जर का तुम्ही मणिरेखीचं मेडिटेशन रोज करून तुम्ही जर ही पावले बेबी स्टेप घ्यायला सुरू केलं तर सगळं तुमच्या बाजूने चेंज व्हायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर येतं जोखीम व्यवस्थापन आणि संधीचा फायदा. कधी कधी काय होतं माहितीये का? संधी आपल्याला समोरून चालून येते पण आपल्या लक्षात येत नाही. त्या संधीचा फायदा घ्यायलाही आपल्याला समजलं पाहिजे. कधी कधी एखादी मैत्रीण आपल्याकडे येते आणि म्हणते चल आपण एकत्र येऊन हे एवढं सगळं करूया का? ही पण एक संधी असते. कधी कधी एखादी व्यक्ती असते की ती तुमच्या ओळखीतली असते आणि ती तुम्हाला म्हणते हा मग माझा हा बिझनेस आहे आणि तुम्ही मला ह्याच्यात मदत करताय का? ही पण एक आपल्याला संधी असते. ही कसली संधी असते? शिकण्याची संधी असते. कधी कधी एखादा बिझनेस आपल्याला माहित नसतो पण ती व्यक्ती त्याला युनिव्हर्सची इच्छा असते की तुम्ही त्या बिझनेसमध्ये जावं आणि मग तुम्ही ते शिकून तुम्ही स्वतःचं काहीतरी सुरू करावं, असं पण असतं ना. सो संधी ओळखायला शिकली पाहिजे. जोखीम आणि व्यवस्थापन म्हणजे आपण व्यवस्थापन कसं करतात बघा तुम्ही. त्यावेळेला उच्च विचारसरणी असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहता त्यावेळेला तुमची ही विचारसरणी तशीच होते. बरोबर आहे? मग आर्थिक निर्णय असू देत किंवा जर एखादं डिस्कशन असू दे तर त्याच्यामधनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती होतात. म्हणून फ्रेंड सर्कल ठेवताना किंवा तुम्हाला जर का एखादी व्यक्ती अशी असेल तुमच्या संपर्कामध्ये तर तिच्याशी त्या ह्याच्याबद्दल बोलायला सुरू करायचं. मग आपल्याला थोड्याशा व्यवस्थापनाच्या टिप्स मिळतात. जोखीम कशी सांभाळायची? मग समजा तुम्हाला एखादं जोखीम म्हणजे काय? तर तुम्ही जे कर्ज काढाल किंवा तुम्ही जे मनी दुसऱ्याकडून घ्याल ते, तर मग ते जर घेत असताना तुम्हाला काय मदत लागणार आहे? तुम्हाला काय करायला पाहिजे? हे सगळं तुम्हाला कधी कधी तुमच्या फ्रेंड सर्कलमधनं कळतं, डिस्कशन मधून. मग ते जे फ्रेंड सर्कलचं गणित येतं ते पुढे जातं नेटवर्क आणि सहकार्यामध्ये. म्हणजे तुम्ही नेटवर्क कसं तयार कराल त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळते. तुमची बस उठ ज्या वेळेला तुम्ही आता समजा नेटवर्किंग आणि सहकार्यामध्ये मी तुम्हाला एक सांगते. त्या अ, जर का तुम्हाला व्यवस्थापन समजत नसेल
जोखीम कळत नसेल, संधी तर तुम्हाला कळेल, आपण असं अपेक्षा करूया संधी तुम्हाला कळेल, पण नेटवर्क आणि सहकार्यामध्ये जर का समजा ज्या वेळेला तुम्ही ह्यांचं अंबानींचं बघितलं तर त्यांनी ना फक्त चहा पिण्यासाठी ते एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलेली, बरोबर आहे, ही तर गोष्ट सगळ्यांना माहिती आहे जगामध्ये. आणि बऱ्याच जणांना त्याचं डिटेल्स पण माहिती आहेत. तर मी काही डिटेल सांगत नाही कारण आपला वेळ जाईल. तर अंबानी ज्या वेळेला त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले त्यावेळेला ते कशासाठी गेलेले? त्यांना पैसे खर्च करायचे होते म्हणून नाही, त्यांना तिथला फील घ्यायचा होता, बरोबर आहे. तिथं गेल्यानंतर ती लोक कशी बसतात, ती लोक काय काय चर्चा करतात, त्या चर्चांमध्ये ते काय काय बोलले जातात हे बघण्यासाठी अंबानी तिथं गेलेले, करेक्ट. तर ते जे असतं ना, ते तुम्ही पण तुमच्या आचरणात आणा. तुम्ही ज्या वेळेला असं फ्रेंड सर्कल तयार कराल किंवा असे व्यक्ती नेटवर्किंग तुमचं असं वाढवाल की जे बिझनेस दृष्ट्या किंवा तुम्ही जो व्यवसाय करताय त्या दृष्ट्या त्यांचा माइंडसेट हाय लेवलचा असेल, जा निवांत. आणि त्यावेळेला तुम्ही तिथे बसून तो फील करा, तुम्ही ते बघा बाकीचं सगळं, तर तुमचा माइंडसेट हे होईल, तुमचं मन बदलेल, तुमच्या मनाची लेवल एक स्टेप वर जाईल. आणि मग काय होतं, ह्याच्यामुळं आपण मनी मॅग्नेट बनायला मदत होते. आणि मग पैसा लवकर युनिवर्स आपल्याला मार्ग दाखवायला सुरू करतो. जसं आता एखादी सामान्य माणूस असेल, आता मी तुम्हाला, एखादा सामान्य माणूस रोज एखाद्या हॉटेलमध्ये जातो, बरोबर आहे. पण ते हॉटेल असतं की जे साधारण सामान्य हॉटेल असतं, ते हॉटेल असतं, बरोबर आहे. पण तुम्ही रोज त्याच हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा कधीतरी तुम्ही असा विचार करू शकता की मी जरा हायफाय हॉटेलमध्ये पण जातो, जरा मोठ्या हॉटेलमध्ये पण जाऊन बघतो की तिथला फील काय असतो. मग तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता? आत्ता तुमच्याकडे पैसे नाहीयेत हो, पण आत्ता तुमच्याकडे जरी पैसे नसले तरी तुम्ही समजा प्रत्येक आठवड्यात जाताय ना हॉटेलमध्ये, मग त्यातले 2 आठवडे जाऊ नका ना, घरी खिचडी करून खावा. पण त्यातले 2 आठवडे जर तुम्ही गेला नाही तर ते पैसे साठतील, त्यातनं तुम्ही त्याच्यापेक्षा थोडेसे उच्च हॉटेलमध्ये जाऊन जेवून या. तर काय होईल? ठीक आहे, तुम्हाला त्यावेळेला वाटेल अरे माझे पैसे खूप गेले, पण तिथे गेल्यानंतर तिथला फील, तिथलं जे वातावरण आहे, ह्या वातावरणाचा तुमच्या आभामंडलावर परिणाम होतो. म्हणून नेटवर्किंग किंवा फ्रेंड सर्कल हे खूप महत्वाचं असतं. ते खूप आवश्यक आहे कारण त्यातून आपण काहीतरी शिकतो, आपण प्रेरणा घेतो, संधीची माहिती घेतो, हे सगळं आपल्या नेटवर्किंग आणि सहकार्यामुळे होतं. मी उदाहरण सांगते की युनिव्हर्स कसा मदत करतो. हा, हे बघा, प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, यश देणं हे युनिव्हर्सच्या हातात आहे. तुम्ही हा विचार करायचा नाही की ही गोष्ट होईल का नाही, तुम्ही फक्त एम द्यायचं काम करायचंय, टार्गेट द्यायचं काम करायचंय. तर मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते ह्या गोष्टींमधनं. तर काय झालं, एक एक लेडी होती की जी परदेशात राहत होती आणि ती तिच्या आईजवळ राहत होती. तिच्याकडे पैसे नव्हते एवढं, तिला जग तर बघायचं होतं पण तिच्याकडे पैसे नव्हते. ती तेवढं कमवत नव्हती, तिचं कुडूक मुडूक ती जेवढं थोडंफार काम करेल त्याच्यातून तिचं चालत होतं. आणि ही सत्य घटना आहे, ही मी कुठल्या तरी पुस्तकात वाचली किंवा काहीतरी असं काहीतरी आहे. तर ती बिचारी, तिला खूप इच्छा होती की मला टूरला जायचं, मला वेगवेगळे देश बघून यायचे, म्हणून तिनं ना एका तिनं सहज एका टूरवाल्याकडे, जो बुकिंग करणारा असतो त्याच्याकडे गेली आणि तिनं ते तिथं बघितलं. मग तिनं काय केली, तिनं असा माइंडसेट केलेला होता की मला ही टूर करायची आहे. मग तिनं काय केलं, रोज तिच्या डोक्यात ते घोळायचं की मी ह्या ठिकाणी गेलेली आहे, हे हे प्लेस बघितलेले आहेत, मला हे बघ. आणि पण ते आपल्या लक्षात येतं ना, आपण बघा ट्रिपचं मॅनेज करतो की नाही, मग हे प्लेस किती सुंदर आहे, ते प्लेस किती सुंदर आहे, मी बघणार आहे. तर ती गेली त्या ट्रॅव्हलवाल्याकडे, तिनं ते तिकीट बुक केलं आणि तिनं काय सांगितलं की मी तुम्हाला पैसे 15 दिवसानंतर देते. तिच्याकडे आत्ता खिशात एकही रुपया नव्हता. मग तिनं ते बुक केलं आणि गेलं, ट्रॅव्हलवाल्यांना पण तिचं बुकिंग करून घेतलं, झालं. पण रोज तिची जी फ्रेंड होती तिच्याबरोबर ती काय करायची, हेच डिस्कस करायची की नाही मला ना इथे जायचंय, मला ही प्लेस बघायचंय, मला ते प्लेस, म्हणजे ते चित्र तिच्या समोर सगळं उभं राहत होतं. तिचं हे रोज चाललेलं असायचं, ती आणि तिची मैत्रीण रोज हेच बोलायची. तर त्याचा त्याचा इम्पॅक्ट असा झाला की तिला
कुणीतरी तिची त्रयस्थ मैत्रीण होती, त्या म्हणजे ती पूर्वी कधी कॉलेजला असताना कुणासोबत तरी राहत होती. तर त्या मैत्रिणीनं तिला काही पैसे पाठवले आणि तिला ते लेटर तिच्या घराच्या लेटर बॉक्समध्ये मिळालं. आणि ते काय साधारण 15 दिवस पूर्ण होत आले होते. तिच्या ट्रॅव्हलवाल्याचा तिला फोन यायला सुरू झालेला होता की मॅडम तुम्ही एवढी एवढी रक्कम पे करा. तर तिची जी त्रयस्थ मैत्रीण होती, जी पूर्वीची, तिची रूममेट होती, त्या रूममेटनं तिच्यासाठी ते लेटर पाठवलेलं होतं आणि तिला ते अचानक ते त्या पत्रांच्या त्या डब्यामध्ये, लेटर बॉक्समध्ये मिळालं. त्याच्यात तिनं असा मजकूर लिहिलेला होता की तू आणि मी पूर्वी ह्या वेळेला एकत्र राहत होतो, आपण ह्या वर्षी एकत्र होतो आणि त्यावेळेला काही रूममध्ये सामान होतं, ते विकल्यानंतर त्यातून थोडेसे पैसे येणार होते, म्हणून ते सामान मी जे विकलं होतं त्यातले एवढे एवढे पैसे आले होते आणि ह्याची अर्धी रक्कम मी तुला पाठवलेली आहे. झालं, तिचे ट्रिपचे पैसे तिथेच भरले गेले, तिला ते पैसे मिळाले. बघा, तिने इंटेन्शन दिलेलं कम्प्लीट करायचं काम केलं युनिव्हर्सनं. बरोबर आहे. मग आता ट्रिपला जायचं म्हणजे पैसे पाहिजेत खर्च करायला. आता काय करायचं? मग त्याच्या मैत्रिणीनं पण बुक केलेलं, तिच्या मैत्रीण पण तिचं सगळं ते ऐकून तिनं पण बुक केलेलं, पण तिच्या आईनं तिला पैसे द्यायला तयार झाली तिच्या मैत्रिणीला. तिच्या आई, त्या मैत्रिणीची आई म्हणली की नाही मी तयार आहे तुला पैसे द्यायला, माझ्यातले थोडेसे मी तुला देते. पण हिची आई तयार नाहीये ना, मग हिच्याकडे कुठून पैसे येणार? मग परत हिचं सगळं, मग ही विचार हिचा सुरू झाला. पण मग ही आईकडे गेली आणि आईला म्हणाली की मला फिरायला जायचं आणि मला पैसे हवे. तर आई म्हणाली माझ्याकडे काय पैसे नाहीयेत, तू तुझी सोय बघ. कसं असतंय बघा. आणि परत तिला ज्या वेळेला तिला ट्रिपला जायची वेळ जवळ येत होती, तर तिला पुन्हा एक लेटर ती सहज तो बॉक्स चेक करायला जाते लेटरचा. तर ते बरेच दिवस करत नसते, तर ते आठवड्यानंतर आपण जातोच बघायला. तर ती गेल्यावर तिला त्याच्यात एक लेटर दिसतं की तिची काहीतरी कुठली तरी पूर्वीचे भरलेले कुठे सेव्हिंगचे पैसे होते, ते सगळे मॅच्युअर होऊन तिला ते काही काही रक्कम येणार होती. झालं, तिची ट्रिप सुखाची झाली. म्हणून तुम्हाला सांगते की युनिव्हर्सला फक्त तुम्ही टार्गेट द्या, पूर्ण करायचं काम, करण्याचं काम त्याचं आहे, तुमचं नाहीये. तुम्ही फक्त हातपाय हलवायचं काम तुमचं आहे. आलं लक्षात? म्हणून तुम्ही हा विचार करायला पाहिजे की आपलं सर्कल कसं असावं, हा विचार केला पाहिजे. ज्यांची विचार, मी तुम्हाला मागे थिंकिंग मध्ये कुठेतरी सांगितलंय बघा, जे लोकांची काय सांगितलंय बरं, जे लोक नकारात्मक असतात, नाही, जे लोक ह्या सगळ्या श्रीमंत लोकांच्या विचारसरणी, श्रीमंत लोक मी तुम्हाला सांगितलेत ना, त्याच्यामध्ये सांगितलंय बघा की ही लोक त्यांच्या सकारात्मक विचारांनी ते कायम आनंदी असतात, काहीतरी सुखी असतात, असं काहीतरी ते वाक्य होतं. मी ते सांगितलेलं आहे तुम्हाला. तर त्यावेळेला म्हणून तुम्हाला कसं ठेवायला पाहिजे, तुमचं नेटवर्किंग उच्च विचारसरणीवालं ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा नेटवर्किंग मध्ये तुम्ही बसाल उठाल, त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्याची मदत तुम्हाला स्वतःला मनी मॅग्नेट तयार करण्यामध्ये होईल. आता शेवटचा मुद्दा येतो सातत्य आणि सुधारणा. सात तर सातत्य आणि सुधारणा म्हणजे काय सांगते मी तुम्हाला आता, की तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. आता समजा तुम्ही इन द सेन्स तुम्ही आता रोज मेडिटेशन करताय, 1 वीक झाला तुम्हाला काही रिझल्ट आला नाही, मग तुम्ही मेडिटेशन करणं सोडून दिलं, तर तुम्हाला रिझल्ट येईल का? येस ऑर नो? नाही येणार. पण तेच मेडिटेशन तुम्ही 21 दिवस केलं, तेच मेडिटेशन तुम्ही 90 डेज केलं, काहीतरी फरक पडेल लाईफमध्ये? काहीतरी 10%, 20%. आपल्या कर्माप्रमाणे बघायला गेलं तर ज्यांचे कर्म चांगले आहेत त्यांना 90%, ज्यांचं काहीतरी मागच्या जन्मीचं खूप सारं आहे ओझं, त्यांना 10%. पण काहीतरी पडेल, कारण आपण प्रयत्न केलाय, आपण युनिव्हर्सला टार्गेट दिलंय. बरोबर आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला दुसऱ्याला मदत करायची गरज आहे, मला माझ्या फॅमिलीला हॅपी करायचंय. टार्गेट दिला ना तुम्ही, मग ते कम्प्लीट होणारच. म्हणून सातत्य, कुठल्याही गोष्टीत सातत्य ठेवा. तुम्ही एखादं काम करताय आणि तुम्ही एखादी ऍडव्हर्टाईज दिली किंवा तुम्ही तुमची कंपनी आहे एखादी आणि त्या कंपनीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला तेवढं प्रॉफिट मिळालं नाही, तर हारू नका, थांबू नका. कामात सातत्य ठेवा, प्रयत्न करा, कुठं चुकतंय, कुठे कुठे ड्रॉबॅक्स आहेत हे बघा आणि त्याची सुधारणा करा.
आपलं कुठं राहिलं, हा ह्या वेळेला आपण ऍडव्हर्टाईज देताना हे लिहायला पाहिजे, तर हे लिहिलं नाही. ह्या वेळेला आपण ऍडव्हर्टाईज देताना अमुक अमुक ठिकाणी ऍडव्हर्टाईज द्यायची होती, पण आपली ती राहिली. आपण जरा चार ठिकाणी जाऊन आपल्या प्रॉडक्टचं ओळख करून दिली पाहिजे, हे राहिलं. हे ज्या वेळेला तुम्ही शोधाल आणि त्यात सुधारणा कराल, त्यावेळेला यश तुमच्या जवळ असेल, त्यावेळेला तुम्ही सगळ्यात जास्त प्रॉफिट कमवणारे व्यक्ती असाल. त्यामध्ये काही गोष्टी कसं असतं, कधी कधी आपण समाजकार्य पण करत असतो. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला अन्नदान करत असता किंवा एखाद्या व्यक्तीला, बरेच जण बघता ना, काही काही जण की गरिबांना फ्रीमध्ये जेवण दिलेलं असतं. ज्यांना काहीच करायचं जमत नाही, ते अन्नदानाच्या तिथे पैसे देऊन येतात. काहीही असो, तुम्ही समाजासाठी जे काही कराल ते आपण ज्याप्रमाणे मागच्या वेळेला जे नियोजन बघितलं, आपण हे जे काही नियोजन बघितलं, ह्या नियोजनाचा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घ्या. आणि हे जे 5% आहेत, हे 5% तुम्ही ज्या वेळेला युनिव्हर्सला, जगत कल्याणासाठी वापराल, त्यावेळेला त्यातून तुम्हाला युनिव्हर्स ह्याचे 100% करून देईल. विचार करा, प्रॅक्टिकल मध्ये या. तुम्ही हे सगळं ज्यावेळेला वापरायला सुरू कराल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अरे नाही, यस, म्हणून तुम्हाला इथं कोचिंगसाठी हे ठराविक रक्कम दिली आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी दिली आहे. ज्या वेळेला तुम्ही खेळ मनोरंजनसाठी काही पैसे दिलेत, तर एज्युकेशनसाठी जे पैसे आहेत ते तुम्हाला ह्यासाठीच दिलेत की तुम्ही चांगल्या चांगल्या व्यक्तींच्यात उठ बस करून, तुम्ही फ्रेंड सर्कल चांगलं ठेवून, तुम्ही व्यवस्थापन करून, तुम्ही नवीन गोष्टी शिका. आणि त्या नवीन गोष्टी शिकण्यातनं तुम्हाला तुमचे पैसे कधीच वाया जाणार नाहीत. आणि कधीच डोक्यात असा विचार आणू नका की मी एवढी फी भरली आणि माझं नुकसान झालं, असं कधीच विचार करू नका. त्याच्यातून तुम्हाला एक सागरातला एक थेंब तरी तुम्हाला चांगला मिळालेला असतो, त्याबद्दल कृतज्ञ राहा. त्या अथांग सागरामधून एक छोटासा मोती तुम्हाला मिळालेला असतो, पण तो त्याच्याकडे बघायची आपली क्षमताच नसते. आपली म्हणजे आता थोडक्यात बोलायचं तर आपली ती लायकीच नसते मग त्यावेळेला. तर तो शोधायला शिका. ब्लेम करत बसू नका दुसऱ्यांना की मी एवढं दिलं आणि माझ्याकडनं एवढं झालं, मला नाही मिळालं. नाही नाही, तसं नाही. त्यातलं एक तरी काहीतरी मिळेल ना तुम्हाला, एक थेंब तरी. त्याबद्दल कृतज्ञ राहा, मिळालं मला काहीतरी. जाणारे गेले, समजा मागच्या जन्मी तुम्ही काय तर त्यांचे देणं लागणार असा, गेले पैसे, पण त्यातला एक थेंब शोधा, मोती शोधा एक त्यातनं तुम्ही. ज्यावेळेला तुमची विचारसरणी तुम्ही अशी कराल, त्यावेळेला तुमच्या आयुष्यामधले चेंजेस हे खूप फास्ट होतील. हे लक्षात घ्या. समजलं का सगळ्यांना? हा विषय क्लिअर झाला का, की मनी मॅग्नेट कसं बनवायचं? आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला हाच विचार करायचा आहे मेडिटेशन मध्ये की आय एम अ मनी मॅग्नेट. आणि विजन बोर्डवर पण लिहिताना तुम्ही असंच लिहायचंय की माझ्याजवळ मला आवश्यक आहे त्यापेक्षाही अधिक धन आहे आणि मी पूर्णपणे सुखी आहे. प्रत्येक वेळेला आहेच म्हणायचंय, तुम्ही कुठेही नाही हा शब्द नाही वापरायचा आहे, कारण युनिव्हर्स कायम तथास्तु म्हणतं. आणि तुमच्या विजन बोर्डवर, आपण मी विजन बोर्ड बघू, तुमच्या विजन बोर्डवर पूर्वीचे चांगल्या क्षणाचेही फोटो हवेत आणि आत्ताचेही फोटो हवेत. सॉरी, तुमच्या एमचे फोटो हवेत. तुम्ही जे पुढे जाणार, तुम्हाला कुठं फिरायला जायचंय त्याचा फोटो, तुमचा फॅमिली सोबतचा एक हॅपीचा फोटो तो हवाय विजन बोर्डवर. परत तुम्हाला एखादा तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्ही जर का क्लासेस घेत असाल किंवा काही बाकीचं असेल, तर तुमच्या समोर भरपूर स्टुडंट बसलेत, भरपूर बेंच आहेत, असा एक फोटो पाहिजे. किंवा तुम्हाला जर का तुम्ही लेक्चरर, सॉरी, बाहेर जाऊन काही जण असतं ना, आवडतं बाहेर जाऊन लेक्चर्स घ्यायला, वक्तृत्व करतात बरेच जण, तर असेल तर त्यावेळेला तुमचा पुढचा जो हॉल आहे हा खूप लोकांनी भरलेला आहे, असं पिक्चर टाकायचं. जर का तुमची मशिनरी असेल, फॅक्टरीज असेल आणि तुम्हाला नवीन फॅक्टरी घालायची आहे, तर तुम्ही असं पिक्चर टाका की तुम्हाला तुमची नवीन फॅक्टरी तुम्हाला जशी हवी आहे तसं थिंकिंग करा. शोधा, नेटवर पिक्चर्स मिळतात, ते शोधा आणि मग तिथे स्टिक करा. तुमचं पार्लर असेल तर पार्लरमध्ये वेगवेगळं काय काय जे काही असेल ते चांगलं समृद्ध आहे त्या मशिनरीनी, असा फोटो करा. आणि जर तुम्ही नवीन व्यवसायाचं थिंकिंग करत असाल तर त्याबद्दलचे फोटो गोळा करा आणि मग ते त्याच्यावर लावा. पूर्ण विचार करा तुमच्या
कामाची रूपरेखा तयार करा की जेणेकरून ते युनिव्हर्सला तुमचं चांगलं इंटेन्शन जातं आणि तुम्ही जे रूपरेखा केली आहे ना, जे समोर लावलंय ना, त्यातनं तुम्हाला एक ऊर्जा मिळत असते. नाही, मला हे करायचंय, हे माझं एम आहे. किंवा दुसऱ्याला जर का तुमचं आता एखादं निसर्गोपचार केंद्र असतं, आता आता मला आवडतं, मग मी माझं स्वतःचं निसर्गोपचार झालेलं आहे, तर मला असं वाटतं की नाही, मला हे करायचंय. तर डोळ्यासमोर ते येऊ दे की नाही, मला हे करायचंय, माझ्याकडे ह्या ह्या गोष्टी आहेत. तुम्ही बसल्या बसल्या इमॅजिनेशन करू शकता ना. फक्त पॉझिटिव्ह इमॅजिनेशन करायचंय, सकारात्मक इमॅजिनेशन करायचंय. कुठेही तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग करायचं नाहीये. का पूजा मॅडम, तुम्हाला खूप हसायला यायला लागलंय? काय झालं? तुम्हाला खूप हसायला यायला लागले म्हणलं. चालू करा, माईक चालू करा. लिहित माझी. नाही, आवाज येत नाहीये तुमचा. तुमचा आवाज नाही येत आहे पूजा मॅडम. रेंज प्रॉब्लेम आहे. तर बरोबर, कुणाला काही शंका आहे का? माझ्या मते सगळं मी शिकवलेलं आहे. चेश मोठा. हा, काय तुमची झालं? सगळी. आता बोला, आता आवाज येतोय. हॅलो. हा. आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे ना, त्याची ओ. काकी वगैरे आली आहे ओके घरात ओके आता. ओके. बर्थडे आता केक कापायचं फक्त राहिलंय, ओ, सेलिब्रेशन असं झालं. आहे का? ओके 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 ओके. हा, म्हणून चालू. त्यामुळे हा. ओके, आमच्यातर्फे पण हॅपी बर्थडे सांगा. थँक्यू. ओके. तर मी तुम्हाला आणखी काही प्रोसेस सांगितलेल्या आहेत, बरोबर आहे. स्नॅपशॉट प्रोसेस म्हणजे काय? की आपण एखाद्या ठिकाणी गेलोय, समजा तुम्हाला अमुक एका ठिकाणी फिरायला जायचंय, तर तुम्ही तिथं गेलाय असं इमॅजिनेशन करून तुम्ही तुमचे इमेज तयार करणे, त्याला स्नॅपशॉट. म्हणजे तुम्ही तुम्हाला गाडी घ्यायची आहे, त्या शोरूम मध्ये जायचं, तिथं तिच्यासोबत फोटो काढून घ्यायचा. लक्षात आलं? एखादं पोस्टर जरी असेल तरी तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्लेसला फिरायला जायचंय, थंड हवेच्या ठिकाणी, तर तुम्ही स्वतःची इमेज तिथं इन्स्टॉल करून तुम्ही स्वतःची इमेज तिथं करू शकता ना, फोटोशॉपमध्ये. करेक्ट? असं इमेज, ह्याला स्नॅपशॉट म्हणतात. स्नॅपशॉट म्हणजे तुम्ही त्याला तिथे आपण आहोत, रिअली आपण ते फील करतोय, असा फोटो तयार करायचा आणि व्हिजन बोर्डवर लावायचा. गाडीच्या शोरूम मध्ये आता जावा, एक टेस्ट ड्राईव्ह घ्या, आणि महिनाभरानं आणि पुढच्या वीक मध्ये जावा, दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यात जावा, अजून एक टेस्ट ड्राईव्ह घ्या. बघा, तुमचं जे काही स्वप्न असेल ते लवकर सत्यात उतरेल, कारण त्याच्या त्या ऊर्जांशी तेवढ्या परीनं आपण काय होतो, कनेक्ट होतो. लक्षात आलं? परत म्हणजे ती सत्यात आणायला आपण मदत घेतो विश्वाची. आणि तुम्ही जर नाही गेला तर काय होतं, नंतर माइंड मधनं निघून जातं, आपल्याला ही गाडी पाहिजे, जर तुम्ही परत त्याच्यावर नाही विचार केला तर. त्यामुळे प्रयत्न करा. तुम्हाला एखादी फॅक्टरी काढायची आहे, तर तुम्हाला जे काही ते उद्योजक असतात किंवा एखादी फॅक्टरी असते, जाऊन भेट द्या त्या फॅक्टरींना. तिथे बघा कसं कसं चालतं, त्यांना रिक्वेस्ट करा, त्यांच्याकडनं बघायची परमिशन घ्या. मग तिथं तुम्ही परमिशन घेऊ शकता की मी फोटो काढू का म्हणून. फॅक्टरी समोर उभारून तुम्हाला फोटो काढायला कोण अडवणार आहे? त्यांची परवानगी घेऊन काढायचंय. किंवा एखादा बंगला असेल, तुम्हाला खूप आवडलाय, त्याच्या समोर उभारून तुम्ही फोटो काढू शकता, तुमच्या व्हिजन बोर्डवर लावू शकता. आणि रोज तुम्ही व्हिजन बोर्ड बघायचा, रोज त्याच्यावर डॉलर काढायचा, रोज सगळे सिम्बॉल टाकायचे. हे काम तुम्ही करू शकता. ह्यालाच म्हणतात मनी मॅग्नेट बनवणे, स्वतःला मनी मॅग्नेट बनवणे. आणि रोज सकाळी मेडिटेशनला 5 ते 10 मिनिटं बसायचंय. मी तुम्हाला मेडिटेशन घेणार आहे. ते मेडिटेशन आपण ज्या दिवशी आपलं ऍक्टिव्हेशन असेल त्या दिवशी आपण करणार आहोत, सगळे सिम्बॉल ऍक्टिव्हेट करून. ते मेडिटेशन तुम्हाला रोज सकाळी 5 मिनिटं करायचं आहे. ओन्ली 5 मिनिट्स काढायचे. ओके. तर हे आहे ओव्हरऑल सगळं सार. आता कुणाचे प्रश्न आहेत का? बोला. आता रविवार किंवा सोमवारी मी तुम्हाला सांगते जरा माझं कसं होतंय, नाही त्याच्याप्रमाणे मी घर शिफ्ट करायचं म्हणतेय. जर घर शिफ्ट झालं तर रविवारी सकाळी शक्य नाही होणार. तर मी तुम्हाला सांगेल की कधी घ्यायचं, पण मी तुमचा करून घेईल त्या त्या ह्याच्याप्रमाणे.
कोणाची काही शंका असेल तर बोलाल माझ्याशी, मला प्रश्न विचाराल. आणि मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल कसा वापरायचा मी सांगितलेलं आहे तुम्हाला. मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉलला पहिल्यांदा कागदावर स्वतःची विश लिहायची असते, आणि ती विश लिहून तुम्ही त्याच्यावर तो मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल काढून त्याला घडी घालायची आणि आपल्या मणिरेखीच्या बॉक्समध्ये ठेवायचं. ह्याचा विश बॉक्समध्ये ठेवायचं. ओके, क्लिअर. आणखी काही राहिलं असेल तर मला पर्सनलला मेसेज टाकाल माझ्या, किंवा आपल्या ग्रुपवर जरी तुम्ही टाकला की तुम्हाला काही शंका असेल, क्वेश्चन्स असतील, बिनधास्त मेसेज टाका ग्रुपवर. आपण ते सगळे मेसेजेसचं आपण डिस्कशन करू ज्यावेळेला परत भेटणार आहे त्यावेळेला. ओके, ठीक आहे. आणि आयुष्यात मनीरेखी शिकायला सुरू झाल्यापासून काय बदल झाले असतील तेही तुम्ही ग्रुपवर माझ्याशी शेअर कराल, की जेणेकरून तुम्ही तुमचे जे काही मला हे द्याल रिप्लाय, काय म्हणतो आपण, तुम्ही जे काही तुमच्या आयुष्यात चेंजेस झाले मनीरेखी शिकायला आल्यापासून, तर ते तुम्ही जर ग्रुपवर शेअर केले तर मला पण काहीतरी तुम्ही एक छान गिफ्ट दिल्यासारखं होईल, की मलाही कळेल की काय काय बदल झाले तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, ठीक आहे. चला, खूप खूप धन्यवाद. आता आपण भेटू परत अट्युनमेंटच्या दिवशी. चला, थँक्यू, थँक्यू सो मच.